नवीन पुणे संभाजीनगर द्रुतगती महामार्गाला केंद्रीय मंत्रालयाकडून मंजुरी मिळाली आहे। त्यामुळे या दोन्ही शहरांमधील असलेलं अंतर आता कमी होणार आहे। संभाजीनगरहून पुण्याला जाण्यासाठीचा वेळ कमी होणार आहे आणि याचा प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे। चंद्रपुरात महावितरणच्या कंत्राटी कामगारांनी 48 तासांचा कामबंद संप पुकारलेला आहे। 30% वेतनवाढ, शाश्वत रोजगार या मागण्यांसाठी त्यांनी महावितरण कार्यालयासमोर आंदोलन केलं। राज्यातील वीज मंडळाच्या तिन्ही कंपन्यांमधील सुमारे 65,000 कर्मचारी संपावर गेले। मागण्या मान्य न झाल्यास 5 मार्चपासून बेमुदत संपाचा इशारा त्यांनी दिला आहे। गोंदिया नगर परिषदेत मनुष्यबळ पुरवठ्यामध्ये घोळ होत असल्यामुळे तो थांबवायची मागणी ठाकरे गटाने केली। 2 वर्षांपासून गोंदिया नगर परिषदेवर प्रशासक राज असल्यानं शहरात अनेक समस्या निर्माण झाल्या आणि त्या समस्यांकडे नगर परिषदेने लक्ष दिलेलं नाही, तर तीव्र आंदोलनाचा इशाराही ठाकरे गटाने दिला आहे। पुणे विमानतळावरील नवीन टर्मिनलचं काम पूर्ण झालेलं असूनही केवळ लोकार्पणाचा कार्यक्रम न झाल्यानं पुणेकरांना नव्या टर्मिनलचा वापर करता येत नाहीये। अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। याचा जाब विचारण्यासाठी ठाकरे गटानं एअरपोर्ट अथॉरिटीला घेराव घालून आंदोलन केलं। विमानतळ लवकरच सुरू केलं नाही तर आणखीन मोठ्या आंदोलनाचा इशारा ठाकरे गटानं दिला आहे। 100 औषधांच्या किमती आणखीन स्वस्त होणार आहेत। NPPA कडून 69 नवीन फॉर्म्युलेशनच्या किमती निश्चित करण्यात आलेल्या आहेत। यामध्ये अँटीटॉक्झिन, कोलेस्ट्रॉल, शुगर, ताप, संसर्ग, कॅल्शियम, मुलांसाठी अँटीबायोटिक्स यांचाही समावेश आहे। नवीन पॅकिंगवर सुधारित दर असतील, यामुळे सामान्यांना मोठा दिलासा मिळेल।